नितीन वास्कर. बॉलर बॉलर सुरेश. अंतिम सामना 40+चा पहिला अंतिम सामना या ठिकाणी सुरू होतोय. सानपाडा आगरी कट्टा सॉरी सानपाडा सिटी वॉरियर्स विरुद्ध जय 40 या दोन संघांमध्ये हा सामना चालू होतोय. जय 40 संघाकडनं सलामीची जोडी स्ट्राईक एंडला आहेत ते नितीन वास्कर, नॉन स्ट्राईक एंडला आहेत महेश आणि गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत सिटी वॉरियर्स संघाकडनं सलामीचा षटक घेऊन सुरेश. पॅव्हिलियन एंडच्या दिशेनं या ठिकाणी सुरेश पॉवर प्लेचं अनिवार्य षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात. पहिला चेंडू सुरेश यांचा आकुट टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने तटवलाय. चेंडू मार्गस्थ होतोय मिड विकेट क्षेत्रातनं मैदानाच्या बाहेर एका धावेसाठी आणि या एका धावेबरोबर नितीन यांनी एक धाव या ठिकाणी घेतली आहे. एक धाव घोषित केली आहे पंचांनी आणि एका धावेबरोबर नितीन यांनी संघाचा श्री गणेशा केलाय. वैयक्तिक खाता खोललंय. धावसंख्या होते ती 1. पुन्हा सुरेश मोठा फटका या ठिकाणी मारलाय ऑन साईडच्या दिशेने. लॉंग ऑन बाउंड्री रेषेलगत क्षेत्ररक्षक तैनात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही खेळाडूंना. याने एका धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 2. आता मात्र स्ट्राईक एंडला आले ते महेश आणि सामना करतील सुरेश यांचा. उंची देऊन टाकलेला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेवर संघाच्या धावसंख्येत बढोतरी होते. धावसंख्या होते ती 4. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जय 40 संघाची सलामीची जोडी यांच्याकडनं एकरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा सुरुवातीच्या षटकामध्ये. दरम्यान ऑन साईडला फ्लिक केलाय चेंडू. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने लेग बाय स्वरूपात घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. पुन्हा एकदा सुरेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुलटा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. जेल होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रातनं. 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी. हलक्या हाताने खेळून काढाय फक्त दिशा दाखवली, फ्लिक केला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली ती 9. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत 9 धावा दिल्या आहेत सुरेश यांनी. दरम्यान पुढचा चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी आणि एका धावेवर संघाची धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. सुरुवात चांगली केली आहे म्हणावी लागेल ती नितीन आणि महेश यांनी. नितीन यांनी 2 धावा केल्या आहेत आणि महेश यांनी 7 धावा केल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती
10 धावा. नवीन गोलंदाज. बॉलर नेम सर बॉलर नेम लक्ष्मण स्वप्नील संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आलेत. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील स्वप्नील आणि त्यांचा सामना करतील स्ट्राईक एंडला नितीन. आक्रमक क्षेत्ररक्षण पॉइंट क्षेत्ररक्षक नाही आहे, मला वाटतं कव्हरला दिसतोय थोडासा. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती स्वप्नील यांच्याकडनं. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर स्लीपर कव्हरला बाउंड्री रेषेलगत एक क्षेत्ररक्षक दिसतोय. मिड ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि काऊ कॉर्नरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन लगत मुहायना करते पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान उंचावरून टोलवला या ठिकाणी चेंडू. चेंडू जवळजवळ मैदानातच राहील. किती धावा पंच? 6 धावा. चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय आणि झाडं लागून मग पुन्हा आतमध्ये आलाय, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी 6 धावा पंच देत आहेत. षटकार काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहिलात. पुन्हा एकदा नितीन. फुलटॉस चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, यष्टीरक्षकाला पकडता येत नाहीये. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. पंच या ठिकाणी आम्हाला खून करतायत वाईड बॉल. एकूण धावा मिळत आहेत 2 आणि या 2 धाव्यावर संघाची धावसंख्या होते ती 18. महागडं षटक म्हणावं लागेल स्वप्नील यांचं. संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकतायत. फायनलचा सामना चाललाय साहेब चषक 2026 स्पर्धेमध्ये. साहेब चषकावरती कुठला संघ या ठिकाणी मोहर उठवतोय ते पाहावं लागेल. दरम्यान पुढचा चेंडू स्वप्नील यांचा खूप चांगला चेंडू पडल्यास थोडासा खाली राहिला आहे, त्यामुळे फलंदाजाला काही त्या ठिकाणी चेंडू खेळता आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू. पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न, जेल उडालाय. येस, इट इज आउट. पहिला मोठा मासा या ठिकाणी गळाला लागतोय नितीन यांच्या रूपात. 18 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिलिंद हे नितीन यांच्या जागा घेण्यासाठी आले आहेत. शेवटी क्रिकेटमध्ये तुमचा वय म्हणण्यापेक्षा तुमचा अनुभव किती आहे क्रिकेटमधला हा तुम्हाला नेहमीच तुमचा परफॉर्मन्स उंचवायला नेहमीच मदत करतो. आपण पाहिलं स्वप्नील यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली. फलंदाज नितीने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करत होते. नितीने उंची देऊन चेंडू टाकला आणि थोडासा वळवला आणि चेंडूने जी काही करायची ती करामत केली. चेंडू बॅटचे कट घेऊन त्याच ठिकाणी उडाला. यष्टीरक्षकाने कुठलीही चूक केली नाही आणि झेल टिपला. नितीन यांची खेळी संपुष्टात आली. पहिला धक्का बसतोय 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट होतोय. सुंदर गोलंदाजी स्वप्नील यांच्याकडनं पाहायला मिळते. पहिले काही चेंडू त्यांच्याकडनं खराब निघाले, खास करून दुसरा चेंडू त्यांचा खराब पडला. 6 धावा निघाल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते ती गोलंदाज स्वप्नील यांच्याकडनं. पुन्हा एकदा या ठिकाणी आकुट टप्प्याचा चेंडू. आता मात्र शॉर्ट टर्म पूल केलाय आणि पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात.
एका धावेसाठी आणि एका धावेवर संघाच्या धावसंख्येत बढोतरी होते. धावसंख्या होते ती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. 9 धावा मोजल्या आहेत स्वप्नील यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि एक गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश आलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. भलेही दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्यांनी फक्त 3च धावा दिल्या आहेत. त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय 40 संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 19 धावा. आता मात्र नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. बॉलर नेम संजीव संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आलेत. स्ट्राईक एंडला महेश ऑन साईडच्या दिशेने हलक्या खेळून काढला. अलंग द कार्पेट चेंडू जातो. एक धाव धावून काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानतायत. आता मात्र या ठिकाणी थोडेसे सावध पवित्रा घेतेवेळी दिसत आहेत दोन्ही खेळाडू. त्याला कारणही तसंच आहे की सलामीचा फलंदाज जो नितीन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जेलबाद झाला आहे. त्यामुळे थोडंसं सावध पवित्रा घेतेवेळी दोन्ही खेळाडू दिसत आहेत. पाहावं लागेल पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी होते. त्याने पुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने मारलाय. लॉंग ऑन बाउंड्री रेषेपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव मिळते आणि एका धावेवर संघाची धावसंख्येत बढोतरी होते. धावसंख्या झाली ती 21. 1 गडी बाद 21. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावरती गोलंदाजी करतायत संजीव. उडवलाय चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री रेषेलगत. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेबरोबर धावसंख्या झाली ती 23. उडवलाय चेंडू पाहावं लागेल क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचतोय का. झेल सुटलाय. एक जीवदान मिळतंय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतंय लागोपाठच्या 2 चेंडूवरती आणि या 2 धावेवर संघाचं पावशतक फलकावरती लागतंय एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकामध्ये. दणका आगरी दणका बॉलरला चेल उडाला या ठिकाणी आणि मला वाटतं फलंदाज बाद होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. महेश हे झेल बाद झाले. चांगली फलंदाजी करत होते महेश. सलामीला फलंदाजीसाठी आले होते आपल्या संघाच्या वतीनं. वैयक्तिक 12 धावा करून झेलबाद झाले. त्यामध्ये एक चौकार सुद्धा महेश यांनी मारला होता काऊ कॉर्नर मिड विकेट क्षेत्रामध्ये. नवीन फलंदाज धर्मेश महेश यांच्या जागेवरती फलंदाजीसाठी मैदानाचा ताबा घेतेवेळी पाहायला मिळत आहेत. धर्मेश चांगली गोलंदाजी संजीव यांच्याकडनं पाहायला मिळाले. पहिल्या 4 चेंडूवरती 6 धावा मोजल्यात खरा, पण 5व्या चेंडूवरती त्यांना यश मिळतंय. एक चांगला फलंदाज महेश यांच्या रूपात त्यांनी झेलबाद केला आहे. आता मात्र शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील टाकण्यासाठी सज्ज झालेत ते संजीव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कापण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश येत नाहीये. चेंडू निर्धाव होतोय. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांतपडा जय 40+ संघाची धावसंख्या होते ती 25 धावा. षटकामागे 8च्या आसपास सरासरीने धावा जमवल्यात आतापर्यंत जय 40+ संघानं. नवीन गोलंदाज
चेंडू टोलवलाय उंचावरून मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या होते ती 27 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय फलंदाज मिलिंद यांनी मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉलिंग तिथे तेव्हा इथे नव्हतोच ना, आम्ही बसलेलो, आम्ही जेवत होतो. आम्ही नव्हतोच, आम्ही जेवायला होतो ना तेव्हा त्या मॅचला. नाहीच त्या मॅचला दिलीच नाही. नाही नाही, त्या टायमिंगला होतं ना, त्या टायमिंगला दिलेली त्याला फिल्डिंगच्या टाइम दिलेली, फिल्डिंगच्या बेसवर दिलेली. लास्ट बॉल काय झाला आता? बॉलवर लक्ष ठेवा. निर्धाव चेंडू टाकला जातोय. अंकुश यांच्याकडनं चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. 4थं षटक या ठिकाणी हाताळतायत अंकुश. आकुटप्प्याचा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने मारलाय. चांगला फटका धर्मेश यांच्या बॅटमधनं. मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे एकच धाव मिळते आणि एका धावावर संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. आता मात्र या ठिकाणी चेंडू लपेटलाय, आडव्या बॅटमध्ये घेतलाय आणि फिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर घोषांकित क्षेत्रात 2 धावांसाठी आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या होते ती 31 धावा. 1 to go. एक चेंडू शिल्लक आहे. वन टू गो. एक चेंडू शिल्लक आहे. एकच डॉट आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसरा चेंडू डॉट, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. ठीक आहे ओके. 32 धावा झाल्या आहेत, म्हणजे 32 धावा झाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 2 गडी बाद. नवीन गोलंदाज निखिल. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने तटवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी. 2 धावा या ठिकाणी पंच दिलगिरी व्यक्त करतायत. 2 धावा. चेंडू झाडाच्या या साईडने गेलेला असल्यामुळे 2 धावा घोषित करतायत आणि या 2 धाव्यावर संघाची धावसंख्या होते ती 34 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ होताना गोलंदाजी करतायत निखिल. स्ट्राईक एंडला आहेत फलंदाज मिलिंद. पुन्हा एकदा निखिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. एकदा ऑन साइडला मारण्याचा जोरदार प्रयत्न, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला एका धावेसाठी
आणि एका धावेवर संघाच्या धावसंख्येत बढोतरी होतीये. धावसंख्या होते ती 35. आता मात्र स्ट्राईक एंडला आले ते धर्मेश आणि सामना करतील निखिल यांचा. अजूनही 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. ऑन साईडला मारलाय चेंडू, एक धाव धावून काढली जाणारच आहे, मात्र दुसरा धाव घेण्याचा कुठलाही इरादा या ठिकाणी दिसत नाहीये. फलंदाज धर्मेश आणि मिलिंद यांचा एक एक धावेने धावफलक हलता ठेवतायत दोन्ही खेळाडू. बूंद से सागर, बुनबुन से हौद भर जाती है, अशा प्रकारची फलंदाजी चालली आहे. आता मात्र उडवलाय चेंडू, पाहावं लागेल क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. बॅकअप चांगला मिळत आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 38 धावा. मिलिंद यांच्याकडनं चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 10 धावांवरती खेळतात मिलिंद. 1 डाऊनला फलंदाजीसाठी आले होते आपल्या संघाच्या वतीनं. चांगल्या प्रकारची धावगती राखण्याचा प्रयत्न त्यांचा चाललाय. त्या ठिकाणी एकेरी धाव आहे तिथे एकेरी धाव घेत आहेत, 2 धावा आहेत तिथे 2 घेत आहेत. आता मात्र मिलिंद यांना मोठा फटका मारण्यामध्ये अपयश येते. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या होते ती 38. 2 गडी बाद 38. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या इनिंग मधील निखिल यांच्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचे गड घेऊन फाईन लेगच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी. दरम्यान षटक संपलंय. निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 39 धावा जमवल्या आहेत सातपाडा जय 40+ या संघानं. आणि सातपाडा सिटी वॉरियर्स 40+ संघाला जिंकण्यासाठी 40 धावांचा टार्गेट सेट केलंय जय 40 संघानं. हॅलो. सानपाडा 40+ चा हा फायनल सामना. या फायनल सामन्यामधील पहिली इनिंग्स झालेली आहे. 39 रन झालेले आहेत. 40 धावांचं लक्ष आहे. 30 बॉल 40 रन. पाहूया कशा पद्धतीने हा सामना कोणता संघ जिंकतोय. आणि ह्याच्यानंतर SSPL 2026चा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पर्व 10वे साहेब चषक हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहेब चषक 2026 या सामन्याच्या सांगतेकडे आता आपण येतोय. 40+चा हा फायनल सामना. फायनल सामन्यातील पहिली इनिंग झालेली आहे. 40 धावांचं लक्ष आहे. 39 धावा झालेल्या आहेत. 40 धावांचं लक्ष आहे. जय सिटी या संघाने 39 धावा केलेल्या आहेत. 40 धावांचं लक्ष त्यांनी समोरच्या संघाला दिलेलं आहे. आणि पाहूया 40+ ची ही ट्रॉफी कोणता संघ आपल्या नावावरती करतोय. कारण सिटी वॉरियर्स या संघामध्येही अतिशय नावाजलेले खेळाडू, नावाजलेले फलंदाज त्या संघामध्ये स्वतः PSI आता बॅटिंग करण्याकरिता येत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन सानपाडा नगरीतील अतिशय नावाजलेले खेळाडू विजय चव्हाण. लेफ्ट हँड बॅटर विजय चव्हाण पोलीस विभागातील अधिकारी, पण सानपाडा विभागातील एक भूमिपुत्र म्हणून ते कायमच खेळामध्ये मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि आपलं योगदान देतात. 30 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष. 40+चा हा फायनल सामना. त्यानंतर अजून एक फायनल सामना SSPL प्रीमियर लीग वर्ष 10वे साहेब चषक हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट सामने. आणि सामन्याच्या फायनल सामना हा सेक्टर 5 आगरीपाडा आगरी दणका विरुद्ध आगरी कट्टा. सेक्टर 5 मधील हे संघ फायनलला पोहोचलेले आहेत. माझी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी
नाणेफेक करता यावं विजय मंडलिक. मी यांना विनंती करतो की यांनी नाणेफेक करण्याकरिता यश ठाकूर, विजय मंडलिक यश Please. ठाकूर आणि विजय मंडलिक कृपया करून यांनी माईशी संपर्क साधावा. फायनलच्या टॉससाठी. भावेसाहेब मला वाटतं की 30 चेंडू आणि 40 धावा सामना तोला मोलाचा नक्कीच होईल, कारण फायनलला पोहोचलेले संघ हे कधी लवकरात लवकर हार मानत नाही. स्ट्रायकर आहेत विजय चव्हाण सेक्टर 7 मधील, तसेच मुंबई पोलीस विभागातील पोलीस अधिकारी, आणि आपल्या फलंदाजीने त्यांनी कायमच सर्व सांडपाडा वासियांना मोह करून टाकलेला आहे. लेफ्ट हँड बॅटर कायम त्यांनी ॲप्रिशिएट केलं, खूप मोठं योगदान दिलेलं आहे, आपला मोलाचा वाटा त्यांनी दिलेला आहे या विकासजी, संघाला. अंतिम सामना 40+ नंतर जो या पूर्ण स्पर्धेचं आकर्षण जे आहे त्याचा अंतिम सामन्याचा टॉस होतोय. नक्कीच. आगरी कट्टा विरुद्ध लोके आगरी साहेब, दणका. आगरी कट्टा विरुद्ध आगरी दणका सेक्टर 5 मधील, आणि दोन्ही संघांचं हे मला वाटतं होम पिचच मानावं लागेल. सेक्टर 5 ओमी. हा संघ, ओमी राणा, माझी विनंती की नाणेफेक करण्याकरिता ओमीबाई आपण हे पुढे यावं. पाच ओव्हरचा हा होणारा सामना, 30 चेंडू 40 धावांच्या लक्ष्य. पंचांना माझी विनंती की लवकरात लवकर हा सामना आपण पुढे करावा. माझं विनंती आहे की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर करून घ्यावं, कारण सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत आपल्याला फायनल सामना ही पुढील खेळवायचा आहे. नक्कीच 30 चेंडू 40 धावांचं लक्ष. भावेसाहेब आपण पुढील सूत्रसंचार आपल्या हातात घ्यावं. षटकामागे साधारण 8च्या सरासरीने धावा जमावे लागतील. 8-5-40 आणि दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत. आपापल्या फेरीतील सामने खेळून या ठिकाणी साहेब चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघाकडनं एक चांगलं क्रिकेट, एक तुल्यबळ सामना या दोन संघांमध्ये होतोय. त्यामुळे दोन्ही बाजूने निकराची झुंज दिली जाईल. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साईड दिशेने तटावलाय. थोडासा नैसर्गिक अडथळ्याला चेंडू लागून डोक्यावरून गेला क्षेत्ररक्षकाच्या. दरम्यान बॅकअप चांगलं होतं. नक्कीच या ठिकाणी एक धाव घेतली जाते फलंदाज विजू यांच्याकडनं. या वर या, तुमचं झील पण इलो काहीतरी आत्ताच माका भेटून गेलो हैसून. येवा वर येवा, बांदेकरांनो वर यावा. चला, बांदेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेब चषक 2026 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर नेम, गोलंदाजाचं नाव सांगा. नक्कीच या सामन्याचे आयोजक लोके साहेब, बॉलरचं महेश. नाव महेश. या कार्यक्रमाचे आयोजक लोके साहेब यांची मला धावपळ पाहून त्यांचं खरंच कौतुक करावं वाटतं. 40+ सामन्यामध्ये जर ते खेळले असते ना तर त्यांनी खूपच मोठं योगदान दिलं असतं. एवढी जी चुस्तीपुरती पाहून मला त्यांचं कौतुक तर करावंच वाटतं. भावेसाहेब तुम्हाला त्यांच्याविषयी काय म्हणावं वाटतं? नक्कीच सातत्याने 10 वर्ष एकादरी स्पर्धा भरवणे, साहेब चषक आणि सानपाडा सेक्टर प्रीमियर लीग पर्व 10वे आणि या परिसरातील सर्व खेळाडूंना, अगदी 40 क्रॉस झालेल्या खेळाडूंना सुद्धा या स्पर्धेत सामावून घेणं. दरम्यान या ठिकाणी चेंडू उडवलाय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर. खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज अंकुश यांच्या बॅटमधनं इरादे स्पष्ट केले आहेत. विकास, भावेसाहेब नक्कीच पेटवल्या म्हणण्यात हरकत नाही. पेटवलाय तोही दणदणीत, आणि संघाच्या खात्यामध्ये 6 रन मिळून दिलेत. मला अपेक्षा होती की नॉन स्ट्रायकरला विजू चव्हाण जे उभे आहेत ते काहीतरी जादू करतील, पण त्याच्या अगोदर अंकुश यांनी सुरुवात केलेली आहे. अंकुश आणि विजू दोन्ही संघाकरिता बॉक्स क्रिकेटमध्ये खूपच मोलाचं योगदान देतात, परंतु ओव्हरमध्ये त्यांनी आपलं नाव आज कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खणखणीत दणदणीत तप्त हवा हा छक्का. 40 धावांचं लक्ष आहे. नक्कीच पुन्हा एकदा महेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. अंकुश यांच्यासाठी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड करतायत. फलंदाजाला काही कुठल्याही प्रकारचा रूम मिळत नाहीये फटका मारायला. कम बॅक करतायत. एक तेरी तो एक मेरी. एक तेरी तो एक मेरी. नक्कीच पुन्हा एकदा महेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती.
पुलटा चेंडू आता मात्र या ठिकाणी ऑलंद कार्पेट मारलाय, खराब क्षेत्ररक्षण, 2 पायांच्या मधून चेंडू फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतायत या ठिकाणी. भावे साहेब नक्कीच याला म्हणतात प्रेशर. फायनलचं प्रेशर काय असतं हे या ठिकाणी दिसतंय. आणि हातातली संधी गमावली, जिथे रनआउटचा चान्स होता तिथे 4 रन दिलेले आहेत. आणि बॅट्समनपेक्षा स्ट्रायकरपेक्षा नॉन स्ट्रायकर खूप जास्त खुश दिसतात आहे. बॉल, अच्छा बॉल, एक मिनिट देण्यात येईल आपल्या देणं. पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे फलंदाज अंकुश यांनी. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून दिली विजू यांनी. त्यानंतर स्ट्राईक एंडला आले अंकुश यांनी कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून सरळ सरळ मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला होता चेंडू 6 धावांसाठी. त्यानंतर दुसरा चेंडू टाकला गोलंदाज महेश यांनी, अलंग द कार्पेट खेळला. शॉर्ट थिलिमिडांचा क्षेत्ररक्षण करण्यात कुठेतरी फंबल झाला आणि 2 पायांच्या मधनं चेंडू फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकूण धावा झाल्या आहेत त्या 11. आतापर्यंत पहिल्या षटकातील 3 चेंडू झाले आहेत. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे बॉल 4 चेंडू झालेत. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे फील्ड डिस्ट्रिक्शन आहे. 4 चेंडू झालेत. भावेश मला असं वाटत होतं की लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, ते काहीतरी करतील आणि चौकार षटकार लावतील, पण त्याच्या अगोदरच अंकुश हे सुरू झालेले आहेत. थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. एक छक्का आणि एक चौका लावलेला आहे, खणखणीत असा तप्ता शॉट. पुन्हा एकदा त्याच फिल्डरच्या दिशेने गेलेला हा फटका आणि चांगलंसं क्षेत्ररक्षण. याला बोलतात प्रेशरची मॅच, प्रेशरचं फायनल. भावे साहेब तुम्हाला काय बनायचं आहे याविषयी? नक्कीच प्रेशर हे असणारच आहे. शेवटी फायनलचा सामना आहे, त्यामुळे चषक उंचवायचा आहेच. त्यामुळे कुठेतरी दबाव असतोच. किती मोठा क्रिकेटर असला तरी मोक्याच्या क्षणी काही चुका होतात. तीच चूक थोडीशी क्षेत्ररक्षकांकडनं पाहायला मिळाली. मात्र चुकामधनं सुधारतो तोच खरा क्रिकेटर. जो निखरून बाहेर येतो क्रिकेटमध्ये तोच मोठा क्रिकेटर होतो. त्यामुळे अनुभवी खेळाडू आहेत 40+ अर्थातच. प्रत्येक खेळाडू आज वयाची अगदी 25-30 वर्ष या क्रिकेटसाठी त्यांनी दिली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव काही कमी नाही. अनुभवाचा ते नक्कीच फायदा घेतील. आता मात्र डावकरे फलंदाज या ठिकाणी आलेत. ऑन साईडच्या दिशेने मारलाय विजू यांनी फटका. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन साईडला 1 धाव मिळते आणि एका धावेवर संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 13. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 13. सर्कलचा फायदा घ्यायचा प्रयत्न होता विजू यांचा, परंतु थोडेसे नाराज दिसतात विजू. पण नक्कीच पुढील ओव्हरमध्ये चौकार षटकारांचा वर्षाव हा पाहायला मिळेल आणि विकेटही पडू शकते. फायनलचं प्रेशर ज्या पद्धतीने T20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मा हे जरा आउट ऑफ फॉर्म दिसतात, परंतु आज त्यांच्याकडनंही खूप अपेक्षा आहेत की ते सुरू करते. पंचांना माझं विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरू करावा. आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये पुढील सामना आणि पुढील फायनल मॅच खेळायची आहे. चला स्पीडअप करा. पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे भावेसाहेब 13 रन. नवीन गोलंदाज बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगा प्लीज. जगदीश. संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आलेत ते जगदीश. सानपाडा सिटी वॉरियर्स विरुद्ध सानपाडा जय 40+ या 2 संघांमध्ये 40+चा अंतिम सामना चालू आहे. सिटी वॉरियर्स संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 24 चेंडू फायनल मॅच ज्याला जिंकायची आहे त्याला हा सामना आपल्या पकडीमध्ये ठेवावा लागेल. स्ट्रायकर विजू चव्हाण, लेफ्ट हँड बॅट्समन विजू चव्हाण, अग्निपथचे विजय चव्हाण असंही खूप प्रसिद्ध असलेलं नाव आणि सानपाडा नगरातील हे नावाजलेलं बॅटरचं नाव. वाईटची मागणी परंतु नाकारलेली आहे. एम्पायर यांनी, पंचांनी नाकारलंय. भावेसाहेब 26 चेंडू 24 धावा, फायनल सामना. नक्कीच जसे चेंडू निर्धाव जातील तर तसा फलंदाजी करणाऱ्या संघावरती थोडासा दबाव या ठिकाणी पाहायला मिळेल.
आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंच या ठिकाणी वाईड बॉल घोषित करतायत. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे 14 धावा. बॅट्समन खुश हुआ असं म्हणायला हरकत नाही, वाईट मिळालंय त्यांना. आता मात्र चेंडू उडवला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचतोय का? नाही. अरे रे रे रे. फंबल. एक सोपा झेल होता, तो काही टिपता येत नाही. 2 धावा दरम्यान घेतल्या जात आहेत आणि या 2 धावा नक्कीच या ठिकाणी महागड्या ठरतील. एक जीवदानही मिळतंय फलंदाजाला आणि धावसंख्या झाली आहे ती 16. भावेसाहेब सुवर्ण संधी सोडली असं म्हणण्यात हरकत नाही का? एक हातातला चान्स सोडलेला आहे फिल्डरने, कारण खूपच महागडी अशी विकेट होती. माझी विनंती आहे पंचांना की खूपच स्पीडअप घ्यावा लागणार आहे, कारण आपल्याला फायनल सामनाही पुढे खेळवायचा आहे. लवकरात लवकर सामना खेळा. ग्राउंड शॉट मारलेला फटकारा लेग साईडला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली आहे 18 धावा झालेल्या आहेत. भावेसाहेब दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 18. नो लॉस फॉर 18. चांगली सुरुवात केली आहे म्हणावी लागेल. झेल उडालाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत असा षटकार. मला असं वाटत, परंतु त्यांच्या उंचीचाही काही फायदा झाला नाही आणि 6 विजय चव्हाण यांच्या बॅटीतनं हा पहिला 6. भावेसाहेब हा पहिला 6 लागला. किती 6 मारतील ते वाटतं? हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू फील्ड करतोय. दरम्यान 1 धाव मिळते. एका धावावर संघाची धावसंख्या होती ती 25 धावा. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी संघाचा पावशतक फलकावरती लागले. आतापर्यंत कुठल्याही खेळाडू या ठिकाणी बाद झालेला नाहीये. दोन्ही सलामीची फलंदाज विजय आणि अंकुश चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. अजूनही 15 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन साईडला मारलाय अंकुश यांनी. आता मात्र या ठिकाणी सफाईदारपणे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीयेत आणि या एका धावावर संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 26. आता मात्र 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या ठिकाणी निर्माण झाली आहे. भावेसाहेब पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन आणि या ओव्हरमध्ये सुद्धा 13 रन. 13चा पाढा वाचतात आहे. कुछ नाही 13 सिर्फ मेरा. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हर चोपल्यात असं म्हणण्यात हरकत नाही. ह्या दोन्ही ओव्हरमध्ये 13 आणि 13, पण कब होगा मेरा असं म्हणतात हे दोन्ही फलंदाज अंकुश आणि विजय चव्हाण. माझी विनंती आहे पंचांना की लवकरात लवकर सामना पुढे घेऊन जावा. ह्या 26 धावांमध्ये अंकुश यांच्या 12 धावा झालेल्या आहेत आणि विजय यांच्या 14 धावा झालेल्या आहेत. धर्मेश बॉलर आलेत. जादूगर बॉलर असे म्हणण्यात हरकत नाही. चकवायचा प्रयत्न आणि बॅट्समनही तेवढे यशस्वी झालेले आहेत. डिक्लेअर धाव. धर्मेश यांची चतुराई गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळू शकते इथे. काय करतात बघूया आपल्या बॉलिंगमध्ये धर्मेश. भावेसाहेब 13च्या सरासरीने हा सामना सुरू आहे. 27 धावा झालेल्या आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे फक्त आता. क्या बात है. डॉट बॉल काढलेला धर्मेश यांनी. बॅट्समॅन एवढा चतुर पण बॉलर त्याच्याही पुढचा. त्याने डॉट बॉल काढलेला आहे. श्रीलंका टीमच्या महेश टीचण्यासारखी यांची ही आणि 2 धावा पूर्ण. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी विकेट बिटवीन द रनिंग आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत धर्मेश यांनी.
संघाची धावसंख्या झालेली आहे 29 धावा. भावे साहेब आपल्याला काय वाटतं मॅच अटीतटीची होईल? मोठा फटका या ठिकाणी सजवलाय. चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी त्यांनी वैयक्तिक खात्यामध्ये 21 धावा केलेल्या आहेत आणि त्यांना मला वाटतं नजर लागली आहे आणि बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 35 धावा. फक्त 5च धावांची आवश्यकता आहे भावे साहेब. वैयक्तिक 23 धावा करून अंकुश हे झेल बाद झालेत. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. जवळजवळ सामना हा आपल्या संघाच्या बाजूने त्यांनी झुकवलाय. औपचारिकता बाकी आहे असंच म्हणावं लागेल, कारण का आता तिसरा षटक या ठिकाणी गोलंदाजी चालू आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाली आहे 35. एकूण धावा करायच्या 40. याचा अर्थ 5 धावांची आवश्यकता आहे. न्यू नवीन बॅट्समन फलंदाज, नाव, नवीन बॅटर, नवीन बॅटरचं नाव सांगा. मुकेश. नवीन बॅटर मुकेश अंकुश यांची जागा येण्यासाठी मैदानाचा ताबा घेत आहेत. स्ट्राईक एंडला मुकेश आणि सामना करतील धर्मेश यांचा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. मोठा फटका या ठिकाणी सजवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. आणि या 2 धावेवर संघाची धावसंख्या होती ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यातील असंच म्हणावं लागेल. जवळजवळ हा सामना सिटी वॉरियर्स हा संघ जिंकण्यात च्या उंबरठ्यावरती आहे. एक पायरी फक्त त्यांना वरती चढून जायचं आहे असंच म्हणावं लागेल. आणि आगरी कट्टा आपला निर्णय कळवायचा आहे. आगरी कट्टा आपण काय स्वीकारलंय? गोलंदाजी. स्ट्रायकर विजय. पाहूया विजय संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाते का? जोरदार अपील आणि त्यांना खेळून काढलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं घोषांकित क्षेत्रात 1 धावेसाठी. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॉलर नेम. 38 रन झालेत. प्रमोद. 38 धावा झाल्यात. 2 धावांची आवश्यकता आहे. पाहूया विजय आपल्या बॅटीतनं विजय षटकार लावतात, चौकार लावतात का? 2च धावांची आवश्यकता आहे आणि त्यांनी माझं ऐकलंय, परंतु फटका सिंगल, फक्त सिंगल. आणि विजयी फटका हा मुकेश यांच्या बॅटमध्ये निघेल असं मला वाटतंय. बघा विकेट निघते का? विजयी शॉट आणि डॉट बॉल. आणि अशा पद्धतीने 40+ हा सामना वॉरियर या संघाच्या आणि जिंकलेल्या